नमस्कार मित्रहो, आपल्याला आपले औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाड जिल्हा रायगड यांच्या वतीने गणिताच्या ऑनलाईन क्लासमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण त्रिकोणमिती करता लागणाऱ्या विविध कोनांच्या व्याख्या बघणार आहोत की ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मित्रहो, हे जे मेसेज आहे किंवा इथे जे लिहिलेलं आहे हे काय आहे तर सेवेशी ठाई तत्पर हिरोजी इटळकर. तर हिरोजी इटळकरांची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. तर मित्रहो, आपल्याला सर्वांना शिवाजी महाराज बनता येणार नाही, मात्र हिरोजी इटळकर नक्कीच बनता येईल. याचं कारण असं की त्याचा असलेलं धैर्य आणि त्यानं दाखवलेली सामान्यांमधली असामान्य कामगिरी आपण करू शकू. तर रायगडाच्या एक एक पायऱ्या चढण्यासाठी आपण शिवरायांचे आणि हिरोजी इटळकर यांचे स्मरण करूया. तर आता आपण त्रिकोणमितीच्या एक एक व्याख्या पाहूया. पहिला आहे डायरेक्टेड अँगल, निर्देशित कोन. जो कोन आहे या कोणाला निर्देशित कोन कधी म्हटलं जातं तर किरणाचा जो आरंभबिंदूभोवती किरणानं जे केलेले भ्रमण आहे त्याला आपण किरणाचं माप असं समजतो. आणि हे माप समजा इथे पहिल्यांदा OB हा किरण आहे आणि या OB किरणानं जर स्वतःभोवती भ्रमण करायला सुरुवात केली आणि तो OA या ठिकाणी आला तर जो काही कोन असेल या डायरेक्शननं फिरलेला त्याला आपण डायरेक्टेड अँगल असं म्हणतो. इथे सुरुवातीचा जो किरण आहे तो OB आहे आणि शेवटचा जो किरण आहे तो OA आहे. आणि हा जो अँगल आहे हा पॉझिटिव्ह अँगल पकडला जातो, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असलेला हा कोन आहे. जर या उलट आपण हा दुसरा कोन बघितला की OA इथं किरण आहे आणि या OA किरणानं घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं जर भ्रमण करायला सुरुवात केली आणि तो OBच्या ठिकाणी आला तर त्याची डायरेक्शन या पद्धतीनं असेल. तो किरण ज्या पद्धतीनं रोटेशन करेल, जो अँगल मिळेल तो निगेटिव्ह असेल, ऋण असेल. म्हणजे इथं मित्रांनो लक्षात घ्या की डायरेक्शन जी आहे ती डायरेक्शन अत्यंत महत्त्वाची आहे. आणि सुरुवातीचा किरण इथं OA आहे, अंतिम किरण OB आहे आणि जो भ्रमणाचा प्रकार आहे तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आहे. त्यामुळे हा कोन ऋण आपण समजणार आहोत. मित्रहो, आता आपण पुढची व्याख्या बघणार आहोत. याला क्वाड्रंटल अँगल असं नाव आहे. क्वाड्रंट म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे की आलेखाचे संख्यारेषांमुळं 4 समान भाग होतात. 2 संख्यारेषा आलेख कागदावरती असतात. एक उभी संख्यारेषा असते आणि दुसरी आडवी संख्यारेषा असते. तर जी उभी संख्यारेषा आहे तिला Y अक्ष म्हणतो. त्याची पॉझिटिव्ह बाजू आहे त्याला आपण OY म्हणतो. निगेटिव्ह बाजू आहे त्याला OY' म्हणतो. आडवी जी संख्यारेषा आहे तिला X अक्ष असं म्हणतो आणि OX ही बाजू पॉझिटिव्ह आणि OX' ही बाजू जी ती निगेटिव्ह किंवा ऋण पकडतो. तर या संदर्भानुसार निर्देशांक पद्धतीमध्ये निर्देशित कोन की असा असतो की ज्यामध्ये सुरुवातीचा किरण हा धन X अक्षाला असतो, म्हणजे OX अक्ष हा त्याचा इनिशियल आर्म किंवा इनिशियल रे असणार आहे, सुरुवातीचं किरण असणार आहे. आणि अंतिम किरण जो आहे तो इतर कोणता तरी अक्षच असणार आहे, म्हणजे तो कदाचित OY असेल, OY' असेल किंवा OX' म्हणजे असेल किंवा OXसुद्धा असू शकेल, म्हणजे तोच सुद्धा स्वतः असू शकेल. तर असा जो काही कोन बनेल या कोनाला आपण क्वाड्रंटल अँगल असं म्हणायचं. म्हणजे इंग्रजीमध्ये आपण याची व्याख्या करायला गेलो तर इट इज अ डायरेक्टेड अँगल in which initial ray is a positive x axis and terminal ray is any another axis or maybe itself positive x axis. म्हणजे पॉझिटिव्ह x axis असू शकेल किंवा इतर कोणताही अक्ष हा त्याचं टर्मिनल रे म्हणजे अंतिम किरण असू शकेल. मात्र सुरुवातीचं किरण हा OX अक्षच पाहिजे, म्हणजे पॉझिटिव्ह x अक्षच पाहिजे, ही त्याला अट आहे. म्हणजे इथे लक्षात घ्या मित्र की इथं ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम दाखवलेली आहे. ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये हे
आडवी संख्यारेषा आणि उभी संख्यारेषा आहे ही तुम्हाला माहिती असलेली गोष्ट आहे. इथे 4 क्वाड्रंट पडतात. इथे या 4 क्वाड्रंटमध्ये पहिला क्वाड्रंट हा एक्स ओ वाय, दुसरा क्वाड्रंट वाय ओ एक्स डॅश, तिसरा क्वाड्रंट एक्स डॅश ओ वाय डॅश आणि चौथा क्वाड्रंट वाय डॅश ओ एक्स किंवा एक्स ओ वाय डॅश असे 4 क्वाड्रंट किंवा 4 चरण पडतात. आणि हा ओ एक्स जो आहे हा तुम्हाला जो काही क्वाड्रंटल अँगल फॉर्म करेल तो स्वतःशी करू शकेल, म्हणजे तो 0 डिग्रीचाच कोन बनवू शकेल, तो क्वाड्रंटल अँगल असेल. दुसरा कोन असेल एक्स ओ वाय, 90 अंशाचा कोन असेल. आणखीन कुठला कोन असेल तर तो 180चा असू शकेल, म्हणजे त्याचं नाव काय होईल तर एक्स ओ एक्स डॅश, तो 180 अंशाचा असेल. त्यानंतर तिसरा कोन काय असू शकेल तर ओ एक्स ओ वाय डॅश, हा 270 अंश मापाचा असेल, किंवा रेडियनमध्ये याचं माप 3π/2 असेल, किंवा हा जो पूर्ण कोन आपण ज्याला म्हणतो 360 अंशाचा हा पूर्ण कोनसुद्धा असू शकेल, स्वतःभोवती भ्रमण पूर्ण करेल. हा देखील चतुर्भुज कोन किंवा क्वाड्रंटल अँगल असू शकेल. याच्याही पेक्षा आणखीन याच्या पुढे जाऊन आणखीन काही क्वाड्रंट अँगल असतील, म्हणजे थोडक्यात 360च्या पुढे अजून 90 अंश मिळवले 450 होईल, 540चा होईल, किंवा 630चा होईल, 270चा होईल, वगैरे वगैरे. आता हे झालं पॉझिटिव्ह जे अँगल आहेत त्याच्या बाबतीत. निगेटिव्ह अँगलसुद्धा तुम्हाला तसेच मिळतील. आपण हे अँगल कशा पद्धतीनं असतील, निगेटिव्ह अँगल कसे असतात हे तुम्हाला माहिती आहे. घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेनं फिरणार, म्हणजे ओ एक्स हा सुरुवातीचा किरण आहे, हा जर 90 अंशामध्ये घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेनं फिरला तर त्याला -90 अंश असं आपण म्हणू, आणि तो कोन आपण इथे आकृतीनं दाखवला आहे. जर समजा ओ एक्स हा सुरुवातीचा किरण आहे आणि तो -180नं जर फिरला तर त्याचा कोन या पद्धतीनं होईल, एक्स ओ एक्स डॅश होईल, आणि त्याची किंमत -180 अंश असेल. आणि त्याच पद्धतीनं 270चा कोनसुद्धा तुम्हाला दिसू शकेल, एक्स ओ वाय असा कोन असेल, आणि त्याचं माप -270सुद्धा तुम्हाला मिळू शकेल. तर या पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं तुम्हाला हे कोन मिळू शकतील. आता पुढचा कोनाची व्याख्या बघायची, स्टँडर्ड पोझिशनमधले कोन, मानक कोन आपण मराठीमध्ये ज्याला म्हणतो ते बघायचे. म्हणजे स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय हे पहिल्यांदा माहिती असणं आवश्यक आहे. स्टँडर्ड पोझिशन याचा अर्थ की निर्देशांक पद्धतीमध्ये असा कोणताही कोन की ज्याचा सुरुवातीचा किरण हा धन एक्स अक्ष असेल, म्हणजे मगाशी जसं सांगितलं तसंच पॉझिटिव्ह एक्स अक्ष हा पहिला किरण पाहिजे, आणि दुसरा किरण इतर कोणताही किरण असला तरी चालेल. म्हणजे थोडक्यात क्वाड्रंटल अँगल, क्वाड्रंटल रे पाहिजे असं काही नाही. म्हणजे थोडक्यात ओ वाय किरण पाहिजे, ओ एक्स डॅश पाहिजे ही अट नाही आहे. तर तो कोणताही किरण जरी असला तरी चालेल, फक्त याचं सुरुवातीचं किरण ओ एक्स असं पाहिजे. याला आपण काय म्हणणार आहोत तर मानक कोन म्हणणार आहोत. इंग्रजीमध्ये व्याख्या, इट इज अ डायरेक्टेड अँगल विच हॅज अ इनिशियल रे इज अ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस अँड टर्मिनल रे इज एनी अनदर रे. अर्थातच त्याचा आरंभबिंदू जो एनी अनदर रे आहे त्याचा आरंभबिंदू ओ असणार आहे, ओरिजिन असणार आहे, हे त्याच्यामध्ये आलंच. मित्रो, आता इथं लक्षात घ्या की इथं ही जी कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे ही रेने डिस्कार्ट नावाच्या शास्त्रज्ञाने शोधून काढली, आणि त्यानं हे फार मोठं काम केलं आहे. खरं तर तो फिलॉसॉफर होता, पण नंतर त्यानं जॉमेट्री आणि गणितामध्ये सुद्धा बरीच संशोधनात्मक काम केलं. असो, तर या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमचं वैशिष्ट्य की कोणतेही बिंदू केवळ 2 संख्यांच्या जोडीनं आपल्याला व्यक्त करता येत, किंवा कोणत्याही 2 संख्यांच्या जोडीकरता एक आणि एकच बिंदू असतो हे तुम्हाला माहिती आहे. तर आपण मानक कोन बघणार आहोत, स्टँडर्ड पोझिशनमधला अँगल, म्हणजे पहिला त्याचा रे ओ एक्स असणार आहे, आणि दुसरा रे त्याचा जो असणार आहे तो म्हणजे या पद्धतीनं असू शकेल. याची डायरेक्शन बघा, इथे डायरेक्शन दाखवलेली. हा कोन हा तुमचा क्वाड्रंटल अँगल असू शकेल की ज्याच्यामध्ये पहिला किरण आहे तो ओ एक्स आहे आणि दुसरा या पद्धतीनं आहे. अशा पद्धतीनं सुद्धा असू शकेल असं दाखवलेलं आहे. आणि एक निगेटिव्ह अँगलसुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे की हा निगेटिव्ह अँगलसुद्धा
असू शकेल की ज्याच्यामध्ये OX हा काय आहे, सुरुवातीचा किरण आहे, आणि दुसरा जो आहे तो टर्मिनल रे कोणताही असू शकेल. असे 3 अँगल तुम्हाला इथे दाखवलेले आहेत. मित्रो, पुढची जी व्याख्या आहे ती अलाइड अँगलची व्याख्या आहे. तर अलाइड अँगलमध्ये बघा की 2 संलग्न कोनांची बेरीज किंवा वजाबाकी ही 0 किंवा 90 अंशाच्या पट्टीमध्ये येते. आता संलग्न कोन म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे. संलग्न कोन याचा अर्थ असे 2 कोन की ज्यांच्यामध्ये एक कॉमन असा एक किरण असेल, म्हणजे थोडक्यात एक भुजा सामायिक असेल, आणि त्यांचा जो अंतर्भाग आहे तो मात्र परस्पर विभिन्न असेल, अशा कोनांना संलग्न कोन असं म्हणायचं. आणि या संलग्न कोनांची बेरीज ही जर 0 किंवा 90 अंशाच्या पट्टीत असेल तर त्यांना एकमेकांचे संबंध कोन असं म्हणायचं किंवा अलाइड अँगल असं म्हणायचं. आणि त्रिकोणमितीसाठी अलाइड अँगल हा एक चतुर्भुज कोन म्हणजे क्वाड्रंटल अँगल 1 असणार, म्हणजे 90च्या पट्टीतला कोन 90 असेल, 180 असेल, 270 असेल, 360 असेल, 450 असेल वगैरे. आणि दुसरा मात्र लघुकोन आपण घेणार आहोत की ज्याच्यामुळे आपल्याला सहजपणे त्रिकोणमितीय गुणोत्तरांचे संबंध समजतील. आणि या पद्धतीनं आपण हे जे अलाइड अँगल आहोत ते बघणार आहोत. इथं अलाइड अँगलची 1-2 गणित आपण किंवा 1-2 उदाहरणं बघूया की कशा पद्धतीनं असतील. इथे मित्र लक्षात घ्या की हे जे 4 क्वाड्रंट आहेत, हे 4 क्वाड्रंट तुम्हाला इथं दाखवलेले आहेत कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये. हा कोन दाखवला आहे बघा. आता हा कोन कशा पद्धतीनं व्यक्त करता येईल. खरं तर आता हा जो स्टँडर्ड अँगल जो आहे तो OX हा आहे त्याचा पहिला किरण आहे, इनिशियल रे आहे, आणि दुसरा किरण इथे दाखवलेला आहे तो दाखवलेला किरण आहे. तर हा व्यक्त कसा होईल बघा. तर हा संपूर्ण कोन हा इथं एका बाणानं दाखवलेला आहे. इथे एक तुम्हाला अँगल दाखवला आहे तो 90 अंशाचा कोन आहे, म्हणजे XOY, म्हणजे हा 90 डिग्रीचा अँगल आहे. आणि हा दुसरा जो आहे हा एक लघुकोन दाखवलेला आहे, म्हणजे 90 अंशाचा कोन आणि लघुकोन यांच्यामध्ये हा व्यक्त झाला. थोडक्यात हे अलाइड अँगल आहेत एकमेकांचे. म्हणजे इथं थीटा दाखवला आहे आणि 90 अंश आहे. तर 90 अंश आणि थीटा हे 2 एकमेकांचे काय झाले, संलग्न कोन झालेत मित्रांनो. आणि हे संलग्न कोन हे आपण 90 + थीटा असं सहजपणे आपण लिहिता येतं. इथं थीटा हा खाली गेला आहे, 90 + थीटा असं लिहायचं होतं. हा जो प्रोग्रॅमर आहे यानं व्यवस्थित ते काम केलेलं नाही. तर हाच कोन आता आपण दुसऱ्या अलाइड अँगलच्या स्वरूपात लिहिता येईल. तो कसा येईल हे आपण बघणार आहोत. हाच कोन आता बघा मित्रो की हा जो पूर्ण कोन आहे हा किती अंशाचा आहे, म्हणजे हा OX हा त्याचा इनिशियल रे आहे आणि OX' हा त्याचा टर्मिनल रे आहे. म्हणजे हा थोडक्यात एक सरळ कोन आहे. सरळ कोन तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, तो असतो 180 अंश मापाचा. हा जो एक कोन आहे हा कोन एक दाखवलेला आहे. तो कोन कसा आहे तर तो बरोबर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आहे, म्हणजे थोडक्यात तो निगेटिव्ह आहे. हा सरळ कोन दाखवला आहे तो पॉझिटिव्ह आहे कारण घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. आणि हा जो कोन दुसरा दाखवला आहे लघुकोन तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. यांचं माप सरळ कोनाचं माप 180 अंश असतं आणि हा कोनाचं माप अल्फा लिहिलं तर अल्फा आणि 180 हे एकमेकांचे अलाइड अँगल आहेत असं आपण म्हणू शकू. आणि हा अलाइड अँगल 180 वजा अल्फा असा लिहावा लागेल. इथं चुकून थीटा लिहिलेलं आहे. तर या पद्धतीनं अलाइड अँगल ही संकल्पना तुम्हाला समजलेली असेल मित्रांनो. धन्यवाद.